नमस्कार मित्रांनो, शिवानी मराठी ह्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. लक्ष्मीच्या पावलांनी ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की चांदेकरांच्या घरी लग्नाची तयारी चालू असते. कलाने तिथे व्यवस्थित रुखवत मांडलेला असतो आणि तिथे अद्वैत येतो आणि अद्वैत म्हणतो की हे सगळं काय आहे. त्यावर कला म्हणते की याला रुखवत म्हणतात. मुलीच्या माहेरचे तिच्या लग्नाच्या दिवशी हे असं काय काय मांडतात. मंजू लगेच म्हणते की बघा ना अद्वैत साहेब, किती छान सजवलं आहे कलाताईंनी. मला माहिती आहे का, कलाताईंनी रात्र रात्र जागून हे सगळं बनवलं आहे आणि कलाताई त्या दिवशी उपाशी होत्या ना, ते यासाठीच. अद्वैत म्हणतो की पण हे सगळं इथे का ठेवलं आहे. कला लगेच म्हणते की का तुला काही प्रॉब्लेम आहे का. कला म्हणते की नाही, बरोबर आहे, हे घर तुझं आहे ना, मुळे तुला प्रॉब्लेम असेलच. हे इथे का ठेवलं, ते तिथे का ठेवलं. त्यावर अद्वैत म्हणतो की नाही, म्हणजे ते बाहेर ठेवायचं ना, समोर, म्हणजे येणारे जाणारे लोक बघतील तरी. मला म्हणते की मग एरवी स्पष्ट बोलत असतो, मग तसं पटकन स्पष्ट बोलायचं की. मला वाटलं तू नेहमीसारखं डाफरतोय माझ्यावरती. अद्वैत कलाला म्हणतो की तुझं काय प्रॉब्लेम आहे ग, तुला समोरच्याचं चांगलं ऐकून घेताच येत नाही का. अद्वैत म्हणतो की म्हणजेच समोरचा चांगलं काय बोलत असलं ना, त्यातलं बरोबर चांगलं कापून टाकते आणि वाईटच घेत असते. मला म्हणते की हा प्रॉब्लेम आहे माझा, पण हा प्रॉब्लेम फक्त तुझ्याशी बोलतानाच येतो. घरातील इतर व्यक्ती माझ्याशी बोलतात तेव्हा नाही येत हा प्रॉब्लेम. आणि कलाची भांडणं बघून अंजू हसत असते. त्यानंतर रोहिणी आणि राहुल तयार होऊन खाली येतात. रोहिणी राहुलला म्हणत असते की अरे यांची तयारी तर ऑलमोस्ट झाली आहे, तू तुझं काम केलं आहे ना. राहुल रोहिणीला म्हणतो की डोंट वरी मम्मा, त्यांनी यांची तयारी जरी केली असली ना, मी माझं काम एकदम परफेक्ट केलं आहे. ह्यावेळी अजिबात गोंधळ नाही होणार. रोहिणी म्हणते की सगळं काही व्यवस्थित व्हायलाच हवं, नाहीतर एवढ्या दिवसाच्या मेहनतीवर पाणी फिरेल. आणि राहुल म्हणतो की मम्मा असं काहीच नाही होणार, तू टेन्शन घेऊ नको, मी आलोच. त्यानंतर राहुल घराच्या बाहेर येतो आणि नैनाला फोन लावतो. आणि नैना फोन उचलते आणि म्हणते की आय एम सो हॅप्पी राहुल, आज तू स्वतःहून मला फोन केला. आता खरं तू माझ्या होणाऱ्या नवऱ्यासारखा वागतोय. नैना राहुलला म्हणते की मग झाली का तिकडे सगळी तयारी. राहुल म्हणतो की येस, सगळी तयारी झाली आहे, आता मी फक्त तुझी वाट बघतोय. नैना म्हणते की मला पण ना तुझी खूप आठवण येते, मला असं झालंय मी कधी माझ्या स्वतःच्या घरी जाईन. राहुल म्हणतो की ऐक, मी तुमच्यासाठी गाडी पाठवतोय, 2 गाड्या पाठवतो आहे, एक तुझ्या घरच्यांसाठी आणि एक स्पेशल तुझ्यासाठी पाठवतोय आणि ती मी स्वतः डेकोरेट करून घेतली आहे. हे ऐकल्यानंतर नैनाला खूप आनंद होतो. त्यानंतर राहुल म्हणतो की बरं ठीक आहे, आता ये तू आवरून पटकन इकडे. ते फोन ठेवतो. त्यानंतर राहुल ड्रायव्हरला फोन लावतो. राहुल ड्रायव्हरला म्हणत असतो की तुला सांगितलेलं लक्षात आहे ना, काही करून नैना इथे पोहोचली नाही पाहिजे. ड्रायव्हर राहुलला म्हणतो की तुम्ही काही काळजीच करू नका, माझं सगळं लक्षात आहे. दुसरीकडे अद्वैतच्या रूममध्ये कला जाते. कलाला बघून अद्वैत म्हणतो की बोला आता काय आहे. कला अद्वैतला थँक्स म्हणते. त्यावर अद्वैत म्हणतो की थँक्यू कशासाठी. कला म्हणते की हो, तुझ्यासाठी. आज हे लग्न होतंय ना, ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळेच होतंय. तू माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलास. हे बघ, मी एकटीने कितीही प्रयत्न केले असते ना, तरीही तुझ्याशिवाय हा दिवस दिसला नसता. अद्वैत म्हणतो की तसं काही नाहीये. त्यावर कला म्हणते की तसंच आहे चांदेकर, आणि तू जर माघारी घेतली असती ना, तर माझ्या आई बाबांची खूप नाचक्की झाली असती, मनाने पूर्णपणे खचून गेले असते. त्यामुळे तुला माझ्याकडून पुन्हा एकदा थँक्यू. अद्वैत कलाला म्हणतो की इट्स ओके, हे माझं कर्तव्य आहे. त्यानंतर कला तिथून निघायला लागते आणि अद्वैत लगेच कलाला म्हणतो की छान दिसतेस. कला लगेच थांबते आणि अद्वैतकडे मागे वळून बघते आणि अद्वैतला म्हणते की काय म्हणालास तू. अद्वैत लगेच कलाला म्हणतो की थँक्यू म्हणताना छान दिसतेस, आणि असंच थँक्यू म्हणत जा अधूनमधून. जे स्वतःचं इगो बाजूला ठेवून वागलीस ना, तर तुझे प्रॉब्लेम्स कमी होतील, सुखी होशील तू. त्यावर कला म्हणते की पण मी सुखीच आहे. तुला कोणी सांगितलं आहे का कला, तू तिला काही मानत नाही आणि ती दुःखी आहे. असं आहे ना चांदेकर, तू मला काही मान किंवा नको माणूस, मी खूप सुखी आहे. मी गरीब असले तरीही सुखाच्या बाबतीत मी खूप श्रीमंत आहे तुझ्यापेक्षाही. आणि एवढं बोलून कला तिथून निघून जाते.
दुसरीकडे खरेंच्या घरी तयारी चालू असते लग्नाला जाण्यासाठी. तेवढ्यात 2 गाड्या येऊन उभा राहतात. काजल ओरडत जाते संगीताकडे आणि म्हणते की अगं खरे बाई, तुला नेण्यासाठी चांदेकरांनी गाडी पाठवली आहे. सर्वजण बाहेर येतात. संगीता दिनकरला म्हणते की अहो, नुसते पैशानेच मोठी नाहीये चांदेकर, त्यांचं मन देखील चांगलं आहे. त्यांनी बघा ना किती छान गाडी सजवून पाठवली आहे आपल्याला नेण्यासाठी. नैना लगेच म्हणते की ही गाडी स्पेशली माझ्यासाठी पाठवली आहे राहुलने. त्यानंतर संगीता नयनाला समजावून सांगते सासरी कसं राहायचं ते, कसं वागायचं ते, आणि रडायला लागते. तर नयना म्हणते की मम्मा रडू नकोस ना, मी आता इथून पुढे चांगलंच वागेल, तुला कधीही त्रास देणार नाही. त्यानंतर संगीता नयनाच्या चेहऱ्यावरून हात फिरवते आणि म्हणते की गुणाची आहे माझी लेक. काजल लगेच म्हणते की हा, गुणाचीच आहे तुझी लेक, फक्त गाडी तिची ट्रॅक सोडून चालते काही वेळेस. त्यानंतर सर्वजण गाडीमध्ये बसायला लागतात. ना मागे काजल देखील बसायला लागते. ड्रायव्हर लगेच म्हणतो की ही गाडी स्पेशली मॅडमसाठी पाठवली आहे. तो ड्रायव्हर म्हणतो की तुम्ही ह्या गाडीमध्ये बसा आधी, आणि ही गाडी निघाल्याशिवाय ही गाडी निघणार नाही. संगीता म्हणते की हो ठीक आहे, निघतो आम्ही लगेच. संगीता ते निघून जातात तिथून. त्यानंतर नैना त्या गाडीमध्ये बसते आणि ती गाडी देखील निघते. त्यानंतर नैना राहुलला म्हणते की तुम्ही इतकी स्लो गाडी काय चालवतायत, आपल्यापेक्षा ती गाडी पुढे चालली आहे आणि आपल्याला त्या गाडीबरोबरच चालायचं आहे. तर म्हणतो की सॉरी मॅडम, तुमच्यासाठी तयारी चालू आहे ना, त्यामुळे मला राहुल सरांनी सांगितलं की जरा उशिरा. नैना ड्रायव्हरला म्हणते की जर असं म्हणणं असतं राहुलचं तर त्याने मला फोनवर सांगितलं असतं, आणि नाही तर गाडीच त्याने उशिरा पाठवली असती. आणि ड्रायव्हरला म्हणते की तुम्ही निमूटपणे गाडी फास्ट चालवा. ह्या माझ्या ऑर्डर्स आहे, कारण मी त्या घरची होणारी मालकीण आहे, कळालं का तुम्हाला. नैना ड्रायव्हरला म्हणते तुमचं काय चाललं, थांबा मी राहुल सरांनाच फोन लावते. ड्रायव्हर म्हणतो की नका लावू तुम्ही राहुल सरांना फोन, मी पोहोचवतो तुम्हाला वेळेमध्ये. त्यानंतर ड्रायव्हर दुसऱ्याच रस्त्याने घेतो. नैना म्हणते की तुम्ही इथून कुठून चाललाय, आपल्याला चांदेकर मेन्शनला जायचं आहे, हा कुठला रस्ता आहे. ड्रायव्हर नैनाला म्हणतो की शॉर्टकट आहे मॅडम. तिकडे खरे मंडळी चांदेकरांच्या घरी पोहोचतात. त्यानंतर आबा रोहिणीला त्यांचं स्वागत करायला सांगतात. त्यानंतर रोहिणी संगीताला म्हणते की आमची होणारी सून कुठं आहे. संगीता म्हणते की दोन्ही गाडे एक मागे एकच होते, येत असेल ती. गुरुजी म्हणतात की मुहूर्ताची वेळ जवळ येते, मुलीला लवकर बोलवा, आपल्याला विधींना सुरुवात करायची आहे. आणि म्हणते की इट्स ओके, नवरी आहे ती, पण तिला थोडा वेळ दिलाच पाहिजे ना. गुरुजी आपण पुढील विधी सुरू करूयात तोपर्यंत. दुसरीकडे नैना ड्रायव्हरला म्हणत असते की पटकन चला ना, तुम्ही म्हणाला होतात की हा शॉर्टकट आहे, मग मग हा कसला शॉर्टकट आहे, हे बघा तुम्ही प्लीज लवकर चला. ड्रायव्हर नैनाला म्हणतो की अहो मॅडम, गाडी पिकअपच नाही घेते. नैना म्हणते की पिकअप घेत नाही म्हणजे, आणि ड्रायव्हर गाडी थांबवतो. आणि नैनाला म्हणतो की सॉरी मॅडम, हे बघा गाडीच बंद पडली. नैना म्हणते की अहो अशी कशी बंद पडली गाडी, तुम्ही निघताना नीट चेक केली नव्हती का, काय नॉनसेन्सपणा आहे हा. नैना म्हणते की मी ना आता राहुललाच फोन करते. ही नैना फोन करायला लागते. नैना म्हणते इकडे तर रेंज सुद्धा नाहीये. नैना म्हणते की एक मिनिट तुमचा फोन द्या, मी तुमच्या फोनवरून फोन लावते. ड्रायव्हर म्हणतो की माझा फोन बंद पडलाय, स्विच ऑफ आहे. नैना ड्रायव्हरला म्हणते की तुम्ही आधी गाडीच्या खाली उतरा आणि बाहेरून काही मदत मिळते का बघा. इकडे चांदेकरांच्या घरी तयारी चालू असते. नैना आणि अद्वैत दोघेही चिंतेत पडतात. तर काजलला म्हणतात की ए काजल, तू नैनाला फोन लावून बघ. नैनाला फोन लावते पण नैनाचा फोन लागत नसतो. सोहमला म्हणतो की सोहम एक काम कर, आपली दुसरी कार दिसते का. काजलला पुन्हा एकदा फोन लावायला सांगतो. काजल अद्वैतला म्हणते की दाजी, तुमच्याकडे त्या ड्रायव्हरचा फोन असेल ना, तुम्ही एकदा ट्राय करून बघता का. अद्वैत म्हणतो की ठीक आहे. खूप टेन्शनमध्ये असते संगीता. बा कलाला म्हणतात की तू पुन्हा एकदा नैनाला फोन लाव, आणि अद्वैत तू ड्रायव्हरला फोन लावतच राहा. कला म्हणते की नैनाताईचा फोन लागत नाहीये. अद्वैत म्हणतो की ड्रायव्हरचा फोन लागत नाहीये. भागात आपण बघणार आहोत की रोहिणी संगीताला म्हणते की पुढील पाऊण तासात नैना इथे नाही आली तर हे लग्न कॅन्सल. दुसरीकडे तो ड्रायव्हर नैनाला बेशुद्ध करतो. अद्वैत कलाला म्हणत असतो की तुझ्या बहिणीने आमच्या फॅमिलीची एवढी मोठी फसवणूक केली तरी देखील मी राहुल आणि नैनाच्या लग्नासाठी प्रयत्न करतो. तिने जर ह्या वेळेस असं काही केलं ना तर मी गप्प बसणार नाही. पुढील भागाच्या डेली अपडेट पाहण्यासाठी शिवानी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.